रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन ऐकवणार आहे. स्वभाव गुण बदलत नाहीत अशा अर्थाचा अभंग आहे. त्याच्यावर विवेचन ऐका, मनाचे कान करून ऐका. गाढवाचे अंगे चंदनाचे ओटे, राखे सवे भेटी केली तेणे, सहज गुण जयाची देही, पालटतो नाही काही केल्या, पालटतो काही नव्हे तया, माकडाच्या गळा मोलाचा मणी, घातला चावोनी थुंकोनी टाकी, तुका म्हणे खळा नावडे हित, अविद्या वाढवित आपुल्या मते, सहज गुण जयाची ये देही. विवरण. गाढवाचे अंगी चंदनाची ओटी. गाढवाला त्याच्या गाढवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कुंभाराने मोठा समारंभ आयोजित केला. गाढवाला सजवलं, त्याला चंदनाची ओटी लावली आणि काय झालं, इकडं तिकडं लोकांचं लक्ष गाढवाचं, तर गाढव जे उधळलं थेट उकिरड्यावर गेलं आणि राखेमध्ये लोळायला लागलं. लोक बघतच राहिले. अरे, राखे सवे भेटी केली तेणे. चंदनाची ओटी आपल्या अंगाला लावलेली आहे. हे गाढवाला कळतंय का? आणि त्याला चंदनाची ओटी लावू नये हे लावणाऱ्या गाढवाला तरी कळतंय का? हे असाच प्रकार सगळा चालू आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सहज गुण जयाचे देही. ज्याच्या देहामध्ये सहज गुण आहेत, सहजायते ती सहजम, त्याच्या जन्माबरोबरच येणारे गुण, देहाबरोबर येणारे देहाचे गुण असतात. मनाचे गुण वेगळे असतात, आत्म्याचे गुण वेगळे असतात. सच्चिदानंद स्वरूप आत्मा असतो. मन चंचलम ही मनहा असं म्हटलेलं आहे, किंवा संकल्प विकल्पात्मकम मनहा अशी मनाची व्याख्या केलेली आहे. प्रत्येकांचा स्वभाव वेगवेगळा असतो. महाराज म्हणतात, सहज गुण जयाची देही, पालटतो नाही काही केल्या. दुसरा एक पाठ आहे, पालटतो काही नव्हे तया. त्याचा पालट होत नाही असे काही सहज गुण असतात. त्याच्यावर आपण पुढे विचार करणार आहोत. त्याला उदाहरण देताना तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, माकडाच्या गळा मोलाचा मणी. माकडाच्या गळ्यामध्ये मोलाचा मणी घातला. अगदी वैडूर्य नावाचा फार किमतीचा चमकणारा असा मणी घातला. घातला चावोनी थुंकोनी टाकी. त्याला ते आश्चर्य वाटलं, काय चमकते असं काढलं. त्याला वाटलं खाण्याचा पदार्थ आहे का काय, असा कडाकडा फोडलं आणि ते फुटाणा बिन त्याच गोडही लागना, ते थुंकून टाकलं. ते थुंकोनी टाके, सहज गुण जयाची देही, तो का म्हणे खळा नावडे हित. खळ जो असतो, दुष्ट माणूस, तो स्वभावाचा दुष्ट असणारा, त्याला हित समजत नाही आणि तो मग काय करतो, अविद्या वाढवित आपुल्या मते. अविद्या म्हणजे मोह माया, हे सगळं वाढीत जातो. इतका तो अडकतो की त्याला मग हित आणि हित काही कळत नाही. अविद्या वाढवित आपुल्या मते, आपल्या मतानेच तो चालतो. दुसऱ्याचं मत तो घेत नाही आणि दुसऱ्याच्या मताप्रमाणे तो करतही नाही. सज्जन किंवा त्यातल्या अनुभवी लोक दुसऱ्याच्या भावभावना पाहून त्याने ते मत जमवलं पाहिजे तसं तो करत नाही, असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. विवरणामध्ये असा एक भाव येतो की स्वभाव हा जो आहे की ज्याला अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सहज गुण जयाचे देही असं म्हटलं आहे. सहज गुण काय असतो, तो स्वभाव गुण असतो. आता स्वभाव म्हणजे काय,
तर मनाचा स्वभाव असा अधपतित आहे, चंचल स्वभाव आहे, बुद्धीचा निर्णय घेणे हा स्वभाव आहे, प्रत्येकाचे स्वभाव ठरलेले आहे, चित्ताचं चिंतन करणे हा स्वभाव आहे, अहंकार मी अमुक मी तमुक असा अहंकार घेणं हा एक स्वभाव असतो काहींचा. तेव्हा हा स्वभाव स्वतःचा भाव तो किती प्रकारचा असतो, तर एक तर असतो जात म्हणजे जन्मजात स्वभाव असतो, दुसरा असतो आगम अपायी म्हणजे येणारा जाणारा, आणि तिसरा असतो सांस्कृतिक म्हणजे मुळातला तो जात नाही येत नाही आणि कशाने बदलत नाही. असे 3 स्वभाव असतात. तर सहजायते इति सहजम जात माणसाचा आत्मस्वभाव हा बदलत नाही, तो सच्चिद आनंद स्वरूप आहे. आणि येणारा जाणारा जो स्वभाव आहे ना तो आलेला असतो आणि तो जात असतो, त्याला आगम अपायी म्हणतात. म्हणजे ज्यावेळेला पाणी गरम होतं, एखादी बाई म्हणते अहो लवकर आंघोळ करा पाणी गार होईल, याचा अर्थ असा होतो की तो उष्णता गुण हा त्या पाण्यामध्ये आणलेला आहे कृत्रिम, आणि जर का तो लवकर वापरला नाही उष्णता म्हणजे गरम पाणी तर ते पुन्हा गार होणार आहे. म्हणजे मूळ स्वभावात अग्नीच्या स्वभावात जाणार, पाणी आपल्या स्वभावात जाणार. पाण्याचा गरम हा गुण नाही आहे, शीतलम जलम असा गुण पाण्याचा आहे. तेव्हा असे वेगवेगळे असणारे गुण आहेत, तर काही गुण बदलणारे नाहीत आणि काही गुण बदलणारे आहेत. काही येणारे जाणारे जे गुण आहेत ते बदलतात. तेव्हा जगण्यासाठी जाता आता समजा मासा जन्माला आला पाण्यामध्ये तर त्याला पोहायचं शिकवावं लागत नाही, भोपळा बांधावा लागत नाही. पक्षी जन्माला आला की त्याला उडायचं ज्ञान जन्मजात असतं, माणसाला ते जमणार नाही माणसाला, कारण ते जन्मजात नाही आहे. सांगायचा पोहायचं असलं माणसाला तरी भोपळा बांधून पोहायचं शिकवावं लागेल, आणि आकाशात तर उडता येणारच नाही, आणि उडायचं असेल तर मग कृत्रिम पंख तयार करून करावं लागेल. ते सांगायचा मुद्दा असा की येणारा जाणारा जो स्वभाव आहे, वाल्या कोळी जन्मताच डाकू नव्हता, काही संगतीमुळे तो झाला आणि नारदाची संगत झाली तो बदलला. तो म्हणजे जाणारा येणारा गुण असतो तो बदलू शकतो. आणि जर संगती नीट लागली नाही, दुर्योधन कधी बदललाच नाही, कारण त्याच्या संगतीमध्ये जो त्याचे सर्कल होतं ना ते कोणीकडेही सारखायचं. म्हणून आपापलं सर्कल नीट पाहिजे की ते बरोबर आपल्या ध्येयाकडे चाललं पाहिजे. ते का जर सर्कल सरकलं कुणीकडे बी सटकणं, तेव्हा अशा प्रकारचे काही स्वभाव बदलत नाहीत आणि काही स्वभाव सत्संगतीने सत्श्रवणाने अभ्यासाने बदलतात असा संतांचा विश्वास आहे. तेव्हा मूळ स्वभाव जाईना असं एक पारंपरिक भारुड आहे. त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना, तो का झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना. भजन त्याचा स्वभाव बनता बनला आणि मग तो स्वभाव जात नाही. मग जाग्रते स्वप्ने पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. करून 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 तो भाव बनत असतो, तो भाव टिकवावा लागतो आणि मगच माणसाचा जीवनाचा उत्कर्ष होतो आणि जीवनाचं अंतिम कल्याण त्याच्या हाती येतं, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाढवीत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.